अहो हे काय साहेबांनी सांगितलं अर्जंट आहे. अहो पण हे काम माझं नाहीये. गणेश, हे बघ ना फोटो. गेल्या आठवड्यात घोराडेश्वरला गेलो होतो मी दांडी मारून. त्याचा फोटो आहे हा बघ. मला त्याचं एक मस्त पैकी असं कॅप्शन दे. सर 2 मिनिटं द्या मला. कसलं काम करत बसलाय. चल चहा घेऊन येऊ आपण. चहा? आणि ते शिर्के एंटरप्राइजेसची ऑर्डर झाली ना, खूप जीव खाल्ला त्याने माझा कालपासून. ते गावडे एंटरप्राइजेस त्यांची डिलिव्हरी डेट दिली का? ते किर्लोस्कर. हो सर. आता तरी शांतपणे चहा पिऊ द्या ना. परत आज जाऊन तेच करायचं. अरे घे ना फोन, कोणाचा तरी महत्वाचा असेल. कस्टमर नाहीये सर, मित्र आहेत माझे. गोव्याला चालले, त्याचा प्लॅन करतायत म्हणून फोन करतायत ना. अरे वा, कधी जाणार आहेस? इथं कामं उरकता उरकता गांड फटून मंडप झालीये माझी. आपल्या नशिबी नाही होते. आपण आठवडाभर इथंच गांड आपटायची आणि विकेंडला येऊन इथंच आई घालायची. हेच नशीब आपलं. अरे एवढं कशाला तापलायस? ते कांबळे काय? आज दांडी मारली त्यांनी. सकाळपासून मी त्यांचीच कामं करत बसतो. कस्टमरला डिस्पॅच डिटेल्स आणि प्रोफॉर्मा पाठवत बसलोय मी त्यांची. अजून माझ्या कामांना मी हात पण नाही लावतो. त्यात आज फ्रायडे, म्हणजे मला उद्या विकेंडला येऊन कामं करावी लागणार. कांबळीने दांडी मारली. जा पहिला चहा घेऊन ये जा. अहो अजून गरम घेऊन ये जा. शिंदे, हो शिंदे, 500 रुपये काढा. कशाचे? कांबळीनी दांडी मारली. बरं देतो देतो. पळून चाललो हे कुठं? हा, चहा. कशाचे पैसे? अरे कांबळे दांडी मारणार यावर पैज लागली होती. त्यांच्या दांडीचं एवढं कसलं कौतुक? कांबळेच्या आयुष्यातली ही पहिली आणि शेवटची दांडी. पहिली तुला माहित नसेल, पण शेवटची का ते विचार. का? कारण कांबळे उद्या रिटायर्ड होणार आहे. काय? कसं काय? मला काही बोलले नाहीत ते. आणि काय माणूस आहे, उद्यापासून जर घरातच बसायचंय तर मग आज सुट्टी घ्यायची काय गरज होती त्यांना? होती, गरज होती, खूप गरज होती. ऑफिसमध्ये तू अशी माणसं पाहिली असशील जी स्वतःमध्ये जास्त गुंतलेली असतात. हा कांबळे त्यातलाच एक. काय म्हणता तुम्ही त्याला? वर्कहॉलिक. पण हा स्वभावाने नाही तर परिस्थितीने वर्कहॉलिक झाला होता. त्याचं स्वतःचं आयुष्य इतकं गडद होतं की दुसऱ्या कुणाला त्यात कधी डोकावताच आलं नाही. रादर त्याने कधी कोणाला त्यात डोकावूच दिलं नाही. कांबळेची आर्थिक परिस्थिती बिकट होती. मिळणाऱ्या पगारात गावी पैसे पाठवून त्याचं स्वतःचं भागत नव्हतं. मग ओव्हरटाईम करायचा, त्यातून जे एक्स्ट्रा पैसे मिळतील त्यात कसं बसं भागवायचं. पैशांसाठी इतरांची कामं सुद्धा तो अंगावर ओढून घ्यायचा. मग नॅशनल हॉलिडे असू दे नाहीतर वीकेंड असू दे, कांबळे नेहमी ऑफिसमध्येच असणार. तुला सांगतो, आजारी असताना पण हा कांबळे कामावर यायचा. बोला. त्यांच्या घरचे काहीच म्हणत नव्हते का त्यांना? घरचे? मला सांग, सर्वसामान्य मिडल क्लास मुलगा काय ठरवतो की आपण सेटल झालं की लग्न करू, बरोबर? पण सेटल होता होता वय निघून गेलं तर? कांबळेच्या बाबतीत हे असंच झालं. जेव्हा वय होतं तेव्हा पैसा नव्हता.
हा, नोकरी मिळाली, पण 2 बहिणींची लग्न. कालांतराने म्हाताऱ्या म्हातारी वारले, थोडे पैसे जमा होऊ लागले, पण तोपर्यंत त्याचं लग्नाचं वय निघून गेलं होतं ना. मग काय, एकटा जीव सदाशिव. आज का सुट्टी घेतली त्यांनी? गणेश, आपल्याला इच्छा नसतानाही आपल्या आयुष्यातल्या खूप गोष्टी आपल्याला पोस्टपोन कराव्या लागतात, ज्या कधी पुन्हा पूर्ण होतील याची शाश्वती नसते, पण एक आशा असते की व्हाव्यात. तुला सांगतो गणेश, ती डायरी म्हणजे कांबळेच्या आयुष्यातली एक आशा. त्यात त्याने आजवरच्या आयुष्यातल्या त्याच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा लिहून ठेवल्यात. तुला सांगतो, आज पूर्ण दिवस कांबळेचा असेल. अरे, तो माणूस आज आयुष्यात पहिल्यांदा दांडी मारण्याचा अनुभव घेणार आहे. तुला सांगतो, त्या डायरीत लिहिलेली एकूण एक इच्छा तो आज पूर्ण करणार आहे. ना कामाचं टेन्शन ना पैशाचं, मनसोक्त दिवस घालवणार आहे. आज आज खऱ्या अर्थानं कांबळे आयुष्य जगणार आहे. खूप एन्जॉय करत असेल तो. अजून एक काम, पुढच्या आठवड्यात तू सुट्टी घेऊ नकोस. का? अरे, मी दांडी मारणार आहे. अहो पण सर, अरे, आमचा ट्रेकिंगचा ग्रुप आहे ना, त्या पोरांना घेऊन मला लोहगडावर जायचंय ट्रेकिंगला. अहो पण सर, जमेल रे तुला सगळं, काय एवढं टेन्शन घेतोस? चल. चला आता, कामं पडलेत खूप. आलो. ही प्लेट पण भरा. हो भरते. थांब मी इकडे ठेवते. हां. अजून किती प्लेट्स आहेत? हां, अजून आहेत. यायला लागले सगळे लवकर आपल्याला हो भरायला भरते लागेल. भरते. हो गणेश, चला. आलो. कांबळे सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. मी सुधाकर सरांना विनंती करते की त्यांनी कांबळे सरांचा सत्कार करावा. हो, मला पण तसंच वाटतंय. हो ना, काय काम नाही. मला अजून साधू बनणार बिझनेस. 500 रुपये द्यावं लागले राहू. हा, ते बरोबर आहे. माणसाने नाही घेतलं सुट्टे कशाला घ्यायची ना? हो, ते पण खरं. हे कसं एचआरला सांगून पुढचे काही डुप्लिकेट पाहिजे ना.
हॅलो कांबळे सर तुमची डायरी राहिली